ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभा, आरोग्य संपन्न व टीबी मुक्त गावासाठी जनजागृती। ग्रामपंचायत चाटोरी येथे माझं गाव आरोग्य संपन्न गाव आणि टीबी मुक्त गाव या महत्त्वपूर्ण विषयावर विशेष ग्रामसभा घेण्यात आली। जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे यांच्या सूचनेनुसार ग्रामस्थांमध्ये आरोग्य विषयक जनजागृती करण्यात आली। यावेळी आरोग्य कर्मचारी डॉक्टर मदन शेंडगे यांनी ग्रामस्थांना माझं गाव आरोग्य संपन्न गाव तसेच टीबी मुक्त अभियान याबाबत मार्गदर्शन केले। शासनाच्या माध्यमातून विविध आजारांवर मोफत तपासणी, औषधोपचार व आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जात असल्याची माहिती देण्यात आली। तसेच आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत उपचार मिळणारे आजार, उपलब्ध रुग्णालयातील सुविधा, आयुष्यमान कार्ड आणि आभा कार्ड याबाबत ग्रामस्थांना माहिती देऊन कार्ड काढण्यासाठी जनजागृती करण्यात आली। माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाअंतर्गत कीटकजन्य व जलजन्य आजारांपासून बचाव, साथरोग नियंत्रण, रक्तदाब, मधुमेहाची मोफत तपासणी आणि मोफत औषधोपचार याबाबत माहिती देण्यात आली। तसेच टीबी, कुष्ठरोग व हत्तीरोग या संदर्भात जनजागृती करून आवश्यक आरोग्य सुविधा घरपोच उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले। गावात शुद्ध पाणी पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता, 100% लसीकरण, कुपोषणमुक्त गाव आणि व्यसनमुक्त गाव या उद्दिष्टांसाठी ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले। यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरजित कोशिरे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर इरेश पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रगती आहिरे, आरोग्य निरीक्षक प्रीतेश राऊत, आरोग्य सहाय्यिका गोसावी तसेच आयुष्यमान आरोग्य मंदिर चाटोरीचा समुदाय, आरोग्य अधिकारी शुभांगी गाढे, आरोग्य कर्मचारी डॉक्टर मदन शेंडगे, आरोग्य सेविका वैशाली वाघेकर, आरोग्य सेवक विजय लोहकरे आणि आशा सेविका जयश्री पवार, मनीषा खेलुकर, शाईन पटेल, कविता बेंडकुडे, सुरेखा वरखडे, ज्योती हंडगे उपस्थित होत्या। निरोगी आरोग्य संपन्न आणि टीबी मुक्त चाटोरी गाव घडविण्यासाठी शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासोबतच ग्रामस्थांचा लोकसहभाग महत्त्वाचा आहे असे यावेळी सांगण्यात आले। ग्रामसभेच्या शेवटी उपस्थित ग्रामस्थांना 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। प्रतिनिधी निलेश शेकोकार। माझं गाव आरोग्य संपन्न गाव यामध्ये मुख्य उद्दिष्ट आहे लोक सहभागातून आरोग्याची चर्चा करणे, लोकांमध्ये सशक्त समुदाय निर्माण करणे आणि लोकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करणे। आरोग्य हा सर्वांचाच विषय आहे असे लोकांना समजावून सांगणे। यानंतर यामध्ये मुख्य असे आहे असंसर्गजन्य आजार, माता व बाल संगोपन, त्यानंतर पोषण आहार, जलजन्य व कीटकजन्य आजार, हत्तीरोग, क्षयरोग। मदन रामराव शेंडगे, आरोग्य सेवक, उपकेंद्र चाटोरी, प्राकेंद्र चांदोरी येथे माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर मोरे सर, तालुका आरोग्य अधिकारी कोशिरे सर व तसेच वैद्यकीय अधिकारी माननीय इरेश पाटील सर, आरोग्य निरीक्षक प्रीतेश राऊत सर यांच्या मार्गदर्शनाखाली उपकेंद्र चाटोरी येथे आपल्या माझं गाव आरोग्य संपन्न गाव व टीबी मुक्त अभियान हे चालवण्यात येत आहे। तरी सर्व गावकऱ्यांना असं आव्हान आहे की आपल्याला सर्व गावामधून सर्व पुरस्कार घ्यायचा आहे, तरी आपला गावचा सर्व सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे। समन्वय सर्व ग्रामपंचायत, आरोग्य आणि गावातील सहभागामुळे आपल्याला हा पुरस्कार निश्चितच घ्यायचा आहे। तरी या घेण्यासाठी आपल्याला गावामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे असंसर्ग आजार, कीटकजन्य आजार, जलजन्य आजार, तसेच असंसर्ग आजार म्हणजे टीबी, ब्लड प्रेशर हे सर्व आपल्याला आजारामध्ये सर्व तपासण्या करून त्याच्यामध्ये सर्व तपासण्या झाल्याच्या नंतर जे आजार असतील त्यांना मोफत औषध दिल्या जातील। मोफत औषधं दिल्या आपल्या सर्व शासनाकडून मोफत औषध देऊन त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला घरपोच औषध देण्यात येतील। जे क्षयरोग असतील, कुष्ठरोग असतील, हत्तीरोगाचे असतील त्यांना आम्ही घरपोच सेवा देऊ। जे बेड रेस्टवर सर्व असतील, पॅलिएटिव्ह केअर मध्ये सर्व लाभार्थ्यांना घरपोच सर्व आमचे CHO मॅडम, शुभांगी मॅडम तसेच आरोग्य सेवक विजय लोहकरे आणि आरोग्य सेविका वैशाली वाघेकर आणि आम्ही सर्व आमचा स्टाफ आपल्या घरोघरी येऊन सर्व जलजन्य जे आजार, कीटकजन्य आजार आणि पॅलिएटिव्ह केअर लाभार्थ्यांचा सर्व आम्ही त्यांची घरी येऊन सेवा करू व तसं तुमचं सर्वचं सहकार्य अत्यंत मोलाचं आहे। हे सर्व एकट्यानं न होता हे सर्वांचं सहभागामुळे आपण हा पुरस्कार घेऊ शकतो व एवढंच मी तुम्हाला आवाहन करेन। तसं कुपोषित बालका असतील आणि वीटभट्टीवाले मजूर
आणि तसंच ऊसतोड मजूर असतील यांचं सहकार्य घेण्यासाठी, त्यांचं पूर्ण लसीकरण करण्यासाठी आम्हाला आपण सहकार्य करावं एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि सर्व चाटोरी गावांना 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.